तर गुड मॉर्निंग मित्रांनो, आजची नवीन सकाळ आणि आजचा संडे म्हणजेच फिरण्याचा दिवस. सो मी नीरज, तुमचं स्वागत आहे नीरज ऑन व्हील्समध्ये. तर आज मित्रांनी ठरवलं आणि मी पण ठरवलं की आपण जाणार आज माळशेज घाट. सर आता आम्ही इथे PCMCमध्ये उभा आहोत आणि इथनं आम्ही निघतो आहे माळशेज घाटसाठी. तर काही वेळ न करता निघूया माळशेजसाठी. चला सगळेजण मिळून निघूया. नीरज ऑन व्हील्स. नीरज ऑन व्हील्स. चलो तर चला भेटूया. ओ शिट, मैं रिकॉर्ड करना ही बंद भूल गया. ये रेकॉर्ड करना भूल गया. चलो लाईन अप आहे आणि आता निघूया. चला गाडी रेडी आहे इथे आणि सर्व रेडी आहेत. तर हा नाशिक हायवे नेहमीप्रमाणे मागच्या ब्लॉगमध्ये पण तुम्हाला दिसला असेल की निघायचं आहे. सो येस चॉकलेट बॉय येस. चला भेटूया. तर ही झाली आपली गाडी स्टार्ट. येस वुंग 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 वुंग. चला फर्स्ट गिअर अँड आम्ही निघतोय टुवर्ड्स माळशेज घाट. क्या बात आहे. सकाळची हवा नेहमीप्रमाणे आवडती हवा. तर तुम्ही बघू शकता मित्रांनो, आता मोशीमध्ये आलो आणि ते समोर आमचे नेहमीप्रमाणे विशाल भाऊ एकदम चकाचक LS2 के साथ. LS2 आणि सोबतच आमचे ऋषभ भाई वगैरे सर्व, सोहम आणि हे बघा इथे टोल नाका, हे 2 व्हीलरचा पण टोल नाका भरतील आय थिंक सो. बंदा है ये, अच्छा मजाक कर लिया मैंने, ऐसा मुझे लगता है. बस तर चला भेटूया. तर आम्ही आता हॉटेल साई अमृतुल्य नाश्ता हाऊस आणि स्पेशल गुळाचा चहा इथे थांबलेलो आहोत आणि सोहम पण इथे आहे माझ्यासोबत. सोहम लाईट बंद कर, बॅटरी ड्रेन होईल. क्या बात है. इसे कहते केअर दोस्तों की. आणि इथे सर्व लोक आलेले आहेत. हे बघा इथे लाईनशीर गाड्या लावतील आणि आता इथे वैजत मागे आहे आमच्या. सो वैजतचं वेट करत आम्ही थांबतो. तोपर्यंत चहा वगैरे घेतो आणि चला मग पुढे भेटतो. तर तुम्ही बघू शकता आता सकाळचे जवळपास 6:30 ते 6:45 झालेले आहेत आणि काही लोक पेट्रोल भरायला थांबलेले आहेत. सो हे बघू शकता तुम्ही, इथे आपली गाडी आणि ही नदी आहे. नदीचं नाव मला माहीत नाही. आणि राजगुरुनगर संपल्याबरोबर थोडं पुढे गेल्यानंतर आहे ही. पूर्ण शेवाळ आलेला आहे इथे वर. आणि तर बघा किती छान वातावरण आणि सिमेंट रोड आणि आपली टायगर हे बघू शकता तुम्ही. सनराईज झालेला आहे. येस. आणि दोन्ही पहाडांच्या मधनं एक मस्त असा ऑरेंज कलरचा असा गोळा दिसतो. वा वा वा. अजून काय पाहिजे जीवनात. 10 डिग्री टेम्परेचर विथ टायगर आणि खाली रस्ते, यालाच म्हणतात रायडिंग. आणि तुम्ही बघू शकता इथे पुढे वैजत
बिचारा थंडीने खूप त्रासलेला व्यक्ती, खूप थंडी वाजते त्याला. ह्याच्यात तुझं हेल्मेट लय भारी आहे यार, ते निऑन कलर सारखा आहे ना, तो विजिबल असतो रात्री पण दिवसा पण. बघू शकता तुम्ही ते लेफ्ट साईडला पूर्ण पहाड आणि आपलं गाडी आम्ही 80, 90, 100 क्रूज करतोय. छान सकाळचा मोसम 7 आय थिंक 7:14 झालेले आहेत, तुम्ही बघू शकता. तरी पण इथे एकदम थंड गार वातावरण. चला आता सूर्योदय झालेला आहे आणि आपल्याला पण आता माळशेज जवळपास असेल आता 45 किलोमीटर्सच्या जवळपास, म्हणजे डिस्टन्स आहे अजून कवर करायचं. तर बघू आता किती वेळ लागतो. तुम्ही बघू शकता इथे किती छान असा ओढा वाहतोय. महाराष्ट्रामध्ये पाण्याची कमी नाही आहे आणि इथे पाण्याची बॉटल चोरून नेतानी वैजत तर मस्त वातावरण आहे. बोलो भैया. ये भैया क्या देख रहे हैं भैया? हाँ हाँ कैमरा है ना, आपको शूट कर रहा हूँ मैं अभी, देखो. हाँ पुणे से. यस, यहाँ से लगभग 60-70 किलोमीटर है. तर चला. हे बघा आपण आलोय आता जुन्नर पार केलंय. आय थिंक सो जुन्नर पार करतोय आणि या साईडला इकडे किल्ले शिवनेरी, शिवाजी महाराजांचा किल्ला आहे. महाराष्ट्रासाठी खूप गर्वाची गोष्ट आहे आणि असे ऐतिहासिक किल्ले छान मेंटेन करून ठेवलेले आहेत आपल्याकडे. आणि इथनं जवळपास 25 किलोमीटरच्या जवळपास राहिलेलं आहे माळशेज आणि इथनं मे बी आपण राईड घेऊ या गावातनं. तर चला आपण आता डायरेक्ट माळशेजकडे भेटूया. इथं बघू शकता तुम्ही इथनं राईड घ्यायचं आहे आपल्याला. हे बघा शिव जन्मभूमी जुन्नर. हे बघा मस्त, खूप सुंदर असं त्या चौकात डेकोरेशन केलेलं आहे त्यांनी, मस्त. आता हा माळशेज घाटसाठी रोड आहे, इथनं आपण चाललोय. तर हे बघू शकता तुम्ही, मस्त एक नंबर व्ह्यू आणि मस्त पहाड आणि मस्त रोड पहाडाच्या मधनं. हा 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 वा वा वा. अशा रोड्सवर राईड करायला खूप मजा येते, मस्त. BMW
BMW. मस्त रूट आहे हा. तिकडे वर पहाडीवर जायचं आहे तिकडं, ते बघा. तर हे बघू शकता, इथे आपण माळशेज घाट जाताना इथे एक मस्त खिंड सारखं आहे, छान. आणि याचं नाव आहे गणेश खिंड. इथं लिहिलेलं आहे गणेश खिंड. हा हा हा, वा वा वा. तुम्ही बघू शकता लेफ्ट साईडला एक गाव आहे खाली, आणि मस्तपैकी इथे घाट सेक्शन सुरू झालेला आहे. रस्ता मस्त आहे, फक्त स्लो चालवावी लागेल. एक नंबर. हा रस्ता काही वर्ष आधी खूप घाण होता, कारण की इथं रस्ता बनणं सुरू होता. आता खूप छान झालेला आहे एकदम. माळशेजच्या रस्त्याने जाताना एक मध्येच एक असं नदीसारखं दिसतं. तुम्ही बघू शकता लेफ्ट साईडला पाणी आहे खूप. येस. आणि हे बघा इथं मस्त पहाड, पाणी, आणि इकडे सूर्य. मस्त बघू शकता तुम्ही. एक नंबर. तर मी सोहमकडनं आता माउंट घेतलेला, आणि तो आपल्या टायगरच्या हँडल बारला अटॅच केलेला. तर आपण काही वेळ असं पण बोलू शकतो राईड करत असताना. आय थिंक सो मला पण घ्यायची गरज वाटत आहे. हा माउंट खूप छान आहे, आणि संडेला राईड करण्याचा प्लॅन हा 1-2 दिवसाआधीच झालेला. आणि माळशेज घाटला याआधी पण आपण 2-3दा आलो आहे, पण शूट नव्हता केला. त्या बॅगमध्ये, मागच्या शॅडवाल्या बॅगमध्ये आपण ऑलरेडी ड्रोन वगैरे ठेवलेला आहे. सो आपण ड्रोन शॉट्स पण पुढे घेऊ. बघू माळशेज घाटमध्ये जर विंड वगैरे नॉर्मल असेल तर आपण व्हिडिओ शूट घेऊ शकतो, ड्रोन शूट घेऊ शकतो. सो चला, आता आपण जवळपास 10 किलोमीटर राहिलेलं आहे. 10 ते 12 किलोमीटर, खूप जवळ आहे. आणि विंड नॉईस येत होता आय थिंक. आणि असं काही आहे वातावरण मस्त. आता थोडं उबदार वाटतंय, थोडं सूर्य आल्यामुळं थोडं गरम होतंय छान. नाहीतर खूप जास्त थंडी वाजत होती सकाळी. आणि रविवारी यायचं कारण म्हणजे असं की एक दिवस सकाळचा मिळतो, 1-2 दिवस मिळतात तसे, शनिवार आणि रविवार, जिथे आपण सकाळी राईड करू शकतो. वेळ पण राहतो थोडा, एक 12-1 वाजेपर्यंत आपण तेवढं मॅनेज करतो. मुळात म्हणजे आपल्यापेक्षा जास्त घरचे लोक मॅनेज करतात आपल्याला. सो
योगदान तर सर्वांचंच आहे. बघा आपण पोहोचलेलो आहोत. हा माळशेजचा हा बोगदा आहे आणि राईट साईडला इकडं आपली मागे आपण हिमालयन पण इथं टाकली होती. तर आपण जाऊया आता पाऊंड पॉईंटला जाऊया आपण. आणि हे सर्व लोक आलेले, काही लोक आहेत मागे. ये क्या बात है, क्या बात है. तर तुम्ही बघू शकता मित्रांनो, इथे माळशेज घाटला आल्यानंतर लेफ्ट साईडला तुम्ही इथे गाड्या पार्क करू शकता. 1 2 3 4 6 7 8 9 10 11 लोक आहोत आम्ही. आणि इथं पार्किंगसाठी खूप कमी जागा आहे. तर रविवारी वगैरे खूप म्हणजे आता भीड नाही आहे, पण काही वेळानंतर भीड वाढणार. तर इथनं आपण आता खाली जाणार आणि ड्रोनचा बॅग. ऐसा फेंक दिया ना, ये पूरा जिप ओपन होके वो उड़ेगा. येस येस, खुद ऐसे उड़ेगा, खुद ऐसे उड़ेगा. हे आपले आपले तर्क लावतात. ड्रोन उड़ रहा है, उसको पकड़. निंबू पाणी सकाळी हमें सकाळी ऐसा करना पड़ेगा बाद में. रिफ्रेशमेंट सुरू आहे आमची विशाल भाऊची. एकदम निंबू पाणी के साथ में चिअर्स चिअर्स. हो, त्याला काय म्हणतात, उतारा. हे बघा, इथे हा एकदम एंड पॉइंट आहे. हे बघा, तिकडे रस्ता आहे त्या साईडने असा मुंबईला जातो तो रोड. आणि हा एंड पॉइंट आहे इथे. व्ह्यू पॉइंट म्हणता येईल याला माळशेजचा. आणि फोटो पण काढतात लोक इथे. वर पण रेलिंग लागलेली आहे तिथे. तिथे पण जायला रस्ता असेल कुठनं तरी. आता चला फोटो काढू. आणि आता माझ्या या पेटीमधला ड्रोन काढणार आणि ड्रोन शॉट आता एन्जॉय करूया. चला ड्रोन शॉट बघूया. तर आपण माळशेज घाटाच्या दुसऱ्या दिशेने चाललो आहे मुंबईकडे. तुम्ही बघू शकता इथनं असा रस्ता बनवण्यासाठी बोगदा तयार केलेला आहे. आणि हे बघा दृश्य, इथनं पावसाळ्यामध्ये कंटिन्यू पाणी वाहत असते या साईडने वरनं. आणि इथे मस्त लोक गाड्या पण लावतात आणि स्वतः जय भोलेनाथ. आणि हे बघा किती छान असं
रोड. या रोडकडे बघून मला श्रीनगर ते लेह जो रूट आहे ना त्याची आठवण आलेली. याच टाईपचे रूट्स आहेत त्या साईडला, मोठे मोठे पहाड आणि साईडने असा नागमोडीचा रोड. तर अशा प्रकारे आता आपण चाललोय दुसऱ्या पॉईंटला बघायला. काय आहे ते बघू पुढे. हा एकच पॉईंट आहे इथे. आणि आता इथनं बघा तुम्ही मुंबई 153 किलोमीटर दाखवत आहे इथनं. तर चला आता रिटर्न. आम्हाला तसंही भूक लागलेली आहे सर्वांना. आणि हे बघू शकता तुम्ही इथे एक असंच नॉर्मल व्ह्यू पॉईंट केलेला आहे त्यांनी. तर आपल्याला आता निघायचं आहे टुवर्ड्स पुणे रिटर्न. आणि अरे यार कोई तो भी गिर गया यार, कोई तो भी गिर गया, कोई तो भी गिर गया, कोई तो भी गिर गया. थांबा 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 थांबा. लागलं नाही ना कोणी? त्या कारवाल्यानी? नाही. काय कारवाले खरंच कसे पण चालवतात. काही म्हणजे हे झालं आहे का? पाणी देऊ? तर मित्रांनो तुम्ही बघू शकता आपण आलेलो आहोत आता ब्ल्यू वॉटर रिसोर्ट इथे. ब्ल्यू वॉटर रिसोर्ट इथे रेस्टॉरंट पण आहे. तर हे बघा रस्त्याच्या कडेलाच आहे लेफ्ट साईडला. पण मार्शलवरनं आपण पुण्याकडे रिटर्न येताना ब्ल्यू डेक रेस्टॉरंट. इथे बघा गाडी लावायसाठी पण जागा आहे. मस्त पार्किंग मिळाली आम्हाला छान. आणि तुम्ही बघू शकता इथे इथलं ॲम्बियन्स बघा किती छान. मस्तपैकी आता इथे ब्रेकफास्ट करणार आम्ही आणि मग बघू पुढे काय करायचं ते. सो हे बघू शकता तुम्ही त्या साईडला पाणी आणि व्ह्यू बघू शकता तुम्ही. हे बघा क्या बात आहे. सेल्फ सर्विस. ओके. आणि बघू शकता तुम्ही इथनं छान. वाव. इथे रिसॉर्ट इथे राहायला पण खूप छान सोय आहे खाली. वाव. आणि स्विमिंग पूल बघा कुठे आहे. हा हा हा. वाव छान छान छान. आणि ये नज़ारा देखो. और ये हमारे जयदीप भाई. खूब आनंद येता है. कैसा लग रहा है भैया? अच्छा मस्त है ना. व्यू भी बहुत अच्छा है. यस. चलो चलो अभी ब्रेकफास्ट करते हैं पहले. तर आमचा डोसा आलेला आहे. क्या बात आहे सोहम. आणि मस्त मिसळ पाव. हा पेपर मसाला डोसा. डोळे 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 आणि सर्व काही. तर तुम्ही बघू शकता. एकच मिनिट. आणि हे आमचे फोटोग्राफर जे खूप फोटो काढण्याची आवड आहे यांना. तर चला याला फिनिश करून आपण भेटूया. असा व्ह्यू आणि मस्तपैकी भरपेट नाश्ता हे सर्व झालेलं आहे. जास्त झाल्यामुळे आता हे फ्रेश लाईम वॉटर मला घ्यावं लागत आहे. तर आता सरळ निघूया पार्किंगकडे. तर आपण इथे आता ब्लॉग एंड करायचा विचारत आहोत.
आणि जर आजचा ब्लॉग आवडलेला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर आता आम्ही निघतोय पुण्यासाठी आणि इथेच ब्लॉग एंड करतोय. जय हिंद, जय भारत.